नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये ते सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या. पहिली होती आपली फॅक्टरायझेशन मेथड, त्याच्यानंतर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड पण आपण पाहिली. आता या फॉर्म्युला मेथड मध्ये आपण एक व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट केली b² - 4ac. त्या व्हिडिओ मध्ये आपण बोलत होतो की त्याच्यामध्ये काही रूट्स जे असतील ते रियल आणि इक्वल असतील किंवा रियल नसतील किंवा रियल आणि अनइक्वल असतील. तर हे कसं ठरवायचं, त्याला आपण नेचर ऑफ रूट्स म्हणतो. हे आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आता ही जी व्हॅल्यू आहे b² - 4ac तिला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. हा जो डिस्क्रिमिनंट आहे तो डेल्टा ह्या लेटरने दाखवला जातो. ऍक्च्युअल ही व्हॅल्यू फक्त तुम्ही जर कॅल्क्युलेट केली b² - 4ac तर त्याच्यातूनच तुम्हाला डायरेक्टली सांगता येणार आहे की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतील. रियल असतील आणि इक्वल असतील की रियल आणि अनइक्वल असतील की रियल नसतील. आता हे कसं ठरणार, तर आपण मी तीन कंडिशन्स तुम्हाला लिहून दिल्या. म्हणजे b² - 4ac ह्याची व्हॅल्यू तुमच्या तीन पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्या, एक तर ती 0 येऊ शकते किंवा पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते. बरोबर. मग जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर तुमची 0 आली तर त्याचे रूट्स जे आहेत ते कसे असणार, रियल आणि इक्वल असणार. जर b² - 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, ग्रेटर दॅन 0 म्हणजे कशी, पॉझिटिव्ह. जर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर त्याचे रूट्स कसे असणार, रियल आणि अनइक्वल असणार. आणि जर तीच व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, लेस दॅन 0, तर त्याचे रूट्स कसे असणार, नॉट रियल रूट्स असणार. म्हणजे त्याचे रूट्स जे रियल असू शकत नाही. असं आपण एक एक्झाम्पल पण पाहिलंय. त्याच्यामध्ये पहा, त्याची व्हॅल्यू तुम्हाला आठवते का, रूट मध्ये -19 आली होती, निगेटिव्ह आली होती, म्हणून त्याचे व्हॅल्यू जे आहेत रूट्स ते कसे आपण लिहिलं होतं तिथं, इट हॅज नो रियल रूट्स. आणि एकाची व्हॅल्यू जी होती लास्ट एक्झाम्पलची, मला वाटतं त्याच्यात b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आली होती. मग ती 0 आल्यामुळे त्याचे इक्वल रूट्स कसे असतील, रियल आणि इक्वल असतील. सेम आले होते -3/5 असे काहीतरी. बरोबर ना. राईट. आता हे झालं आपल्या नेचर्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर तुम्ही थोडेसे पुढे गेलात तर आपल्याला तिथे त्यांनी दिलंय रिलेशन बिटवीन रूट्स. पण आपण ऑब्झर्व केलं की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला दोन रूट्स असतात. मग आता आपण काय म्हणूयात, एका रूटला अल्फा म्हणायचं आणि एका रूटला बीटा म्हणायचं. हे अल्फा आणि बीटा हे दोन वेगवेगळे रूट्स असतील तर त्यांच्यामधलं रिलेशन काय असतं, तर त्याच्यामध्ये हे रिलेशन असतं. अल्फा आणि बीटा हे जर दोन रूट्स असतील आणि त्यांची बेरीज केली तर ती -b/a एवढी येते. आणि अल्फा आणि बीटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते c/a येतं. आता हे रिलेशन कसं येतं हे मी तुम्हाला क्लासमध्ये परत आपण रिव्ह्यू पाहताना डिस्कस करणार आहोत. बरोबर. आता तुम्हाला फक्त काय करायचं, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं हे फॉर्म्युले म्हणून अल्फा + बीटा = -b/a आणि अल्फा × बीटा = c/a. त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त अल्फा आणि बीटा दोन दिलेल्या व्हॅल्यू आहेत आणि त्या व्हॅल्यूवरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं, म्हणजे रूट्स दिलेत तुम्हाला पण क्वाड्रॅटिक इक्वेशनच नाही. मग रूट्स वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं, तर त्याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं काय, जर अल्फा आणि बीटा हे जर तुमचे दोन रूट्स असतील तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या फॉर्म्युल्याने तयार होईल. काय होईल, x² - अल्फा + बीटा ब्रॅकेट मध्ये x + अल्फा बीटा = 0. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती डिपेंड्स असलेले प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. ते लक्षात. आता हे सगळं तुमच्या वहीमध्ये नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिलेलं असणार आहे, लिहून घेणार आहात. आणि आता आपण काय करणार आहोत, पुढे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. इकडे आपण प्रॉब्लेम लिहिलेले आहेत. आता याचा वापर करून हे जे लिहिलंय आपण आता त्याचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहे. मग पहा, पहिला प्रॉब्लेम जर तुम्ही वाचला पूर्ण तर त्याच्यामध्ये असं दिलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. कोणाचा, x² + 10x - 7 = 0 चा. मग आता आपण त्याचं सोल्युशन कसं लिहिणार पहा. लेट इक्वेशन काय ते लिहिणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0. हे आपलं इक्वेशन असणार आहे.
ह्याच्यावरून आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे डेल्टा, त्याच्यासाठी एबीसी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग आता याला काय करणार आपण, कंपेअर करणार. कोणासोबत, कंपेअरिंग विथ ax² plus bx plus c equal to 0. Therefore a ची व्हॅल्यू किती झाली 1, b ची व्हॅल्यू 10 आणि c ची व्हॅल्यू -7. बरोबर. मग आता आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची. नाउ therefore किंवा नाव डिस्क्रिमिनंट काय लेटर दाखवतो आपण त्याला, डेल्टा इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, b² - 4ac. टाका व्हॅल्यू, b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -7. पहा 10 चा स्क्वेअर किती झाला 100, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस, आणि 4 इंटू 7 7 चौक 28. किती आलं उत्तर 128. बरोबर. आता ही जी व्हॅल्यू आहे तुमची 128 आलेली, ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तुम्ही सांगा. कशी आली व्हॅल्यू, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डेल्टा आपण डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केला, त्याने आपल्याला नेचर फाइंड आउट करायला सांगितलंय का, नाही, फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायला सांगितली. म्हणून आपण इथपर्यंत शोधली. जर त्यांनी सांगितलं असतं की त्याचं नेचर कसं आहे हे सांगा, तर हे पॉझिटिव्ह आले, याच्यावरून आपण याचं नेचर सांगू शकलो असतो. काय असेल नेचर, पॉझिटिव्ह असेल तर इट हॅज रियल अँड अनइक्वल रूट्स. बरोबर ना. अशा पद्धतीने आपण पहिला प्रॉब्लेम सोडवला. आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिले त्यांनी काय सांगितलं, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. आपल्याला काय करायचंय, रूट्सचं नेचर फाइंड आउट करायचंय. हा आपला दुसरा क्वेश्चन आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन घेऊन घेऊयात. काय आहे, 2x² - 5x + 7 = 0. याला आपण कंपेअर केलं, कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. त्याच्यामधून a ची व्हॅल्यू मिळाली 2, b ची व्हॅल्यू -5, c ची व्हॅल्यू 7. बरोबर ना. आता आपल्याला नेचर फाइंड आउट करण्यासाठी डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केला पाहिजे. म्हणून नाव डिस्क्रिमिनंट कशाने दाखवतो आपण, डेल्टाने, which is equal to b² - 4ac. टाका किमती, b ची व्हॅल्यू -5, -5 चा स्क्वेअर -4 इंटू 2 इंटू 7 किती झाले 25, मायनस किती झाले 4 × 8 आणि 8 साठी 56. बरोबर. मग किती आलं, किती येणार. आता आपल्याला काय करायचंय, 56 मधून 25 गेले किती राहते 31. पण साइन काय राहील, मायनस राहील. बरोबर. अशा पद्धतीने याची व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह आली. मग आता याचं रूट्सचं नेचर ते कसं असेल रे, सांगताय तुम्ही. ही जी व्हॅल्यू आली ही निगेटिव्ह आली, म्हणजे आपण इथे लिहिणार b² - 4ac > 0. जर निगेटिव्ह आलं तर रूट्स याचं कसं असेल, निगेटिव्ह असेल तर पण लिहिलं होतं, इट हॅज नो रियल रूट्स, इट हॅज नो रियल रूट्स. ओके. आता त्याच्यातून पुढचा क्वेश्चन 2 नंबरचा काय दिले आपल्याला. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा दिलाय, x² + 2x - 9, x² + 2x - 9 = 0. सेम मेथडने जाऊया, कंपेअरिंग विथ काय येईल, कोणासोबत कंपेअर करायचंय, ax² + bx + c = 0. त्याच्यावरून a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू -9. बरोबर. आता काय करणार मग, जर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते, आपल्याला डिस्क्रिमिनंट शोधायचं आहे. इकडे लिहूया, therefore डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1,
सी ची व्हॅल्यू -9. बघा 2 चा स्क्वेअर किती झाला 4. मायनस इंटू मायनस प्लस 9 चोक 36. हे किती आलं 4 प्लस 36 इज 40. देअरफॉर हे कसं आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती झाली ग्रेटर दॅन 0. आणि जर ग्रेटर दॅन 0 असेल तर मग याचे रूट्स कसे असतील पॉझिटिव्ह असेल तर इट हॅज रियल अँड अनइक्वल रूट्स. अशा पद्धतीने तुम्ही दुसरा प्रॉब्लेम याच्यातला सोडवा. बरोबर. आता तिसऱ्याकडे जाऊयात. तिसरा प्रॉब्लेम जर पाहिला तर काय आहे √3x² प्लस 2√3x प्लस √3 इज इक्वल टू 0. सेम मेथडने कंपेअरिंग विथ कोणासोबत ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग काय येईल a ची व्हॅल्यू √3, b ची व्हॅल्यू 2√3, c ची व्हॅल्यू √3. Therefore, discriminant delta is equal to b square minus 4ac is equal to काय b चा स्क्वेअर म्हणजे 2√3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू √3 आणि c ची व्हॅल्यू √3. बघा 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 मायनस 4 इंटू √3 इंटू √3 3 म्हणजे किती झाले 12 मायनस 12 विच इज इक्वल टू 0 आलं. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर याचं सोल्युशन काय असतं किंवा नेचर ऑफ रूट्स कसं असतं इट हॅज रियल अँड इक्वल रूट्स. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. देअरफॉर इट हॅज रियल अँड इक्वल रूट्स. ओके. अशा पद्धतीने आपले दोन प्रॉब्लेम सोडून झाले सगळे. बघा काय काय केलंय सगळं व्यवस्थित पाहून घ्या. कुठे काही डाऊट्स वाटला तर तुम्ही सांगू शकता. ओके. आता थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडे. थर्ड क्वेश्चन काय दिलाय वाचा बरं क्वेश्चन. आपल्याकडे जो थर्ड क्वेश्चन आपल्याला यांनी दिलेला आहे तो थर्ड क्वेश्चन आहे इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ quadratic equation दिलाय 2x² plus 6x minus 5 equal to 0. Then find the value of alpha plus beta and alpha into beta. आता हा थर्ड प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला माहिती आहे आधी काय लिहून घ्यायचा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते 2x² plus 6x minus 5 equal to 0. याच्यामध्ये आपल्याला गरज पडते ABC ची म्हणून याला कंपेअर करूयात आपण. कंपेअरिंग विथ कोणासोबत ax² plus bx plus c equal to 0. Therefore, you will get a is equal to 2, b is equal to 6, c is equal to -5. बरोबर. abc च्या व्हॅल्यू मिळाल्या. मग आता काय करायचं पुढे आपल्याला त्यांनी काय सांगितलंय अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा शोधायचं. मग आपल्याला माहिती इथे लिहूयात एक लाईन लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन 1. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो लिहूयात. मग काय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. टाका किमती. Therefore, alpha plus beta is equal to minus b ची किंमत किती आहे 6 आपण a ची किंमत किती आहे 2 and alpha beta is equal to c ची व्हॅल्यू -5 आपण a ची व्हॅल्यू 2. याला रिड्यूस फॉर्म मध्ये आणूया म्हणजे alpha plus beta is equal to काय आलं -3 and alpha beta is equal to -5/2. जे तुम्हाला शोधायला सांगितलं होतं ते तुम्हाला इथे मिळालेलं आहे. मग हे सोल्युशन्स जे आहेत हे तुम्हाला इथे मिळाल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम संपतो. बरोबर ना. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाच्या व्हॅल्यू आपल्याला जर मिळाल्या तर आपला प्रॉब्लेम संपला.
आता पुढे आपल्याला चौथा प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे. चौथा प्रॉब्लेम काय दिला एकदा ऑब्झर्व करा, रीड करा प्रॉब्लेम. मला वाटतं की त्यांनी असं दिलंय आपल्याला की दोन रूट्स दिलेले आहेत -3 आणि -7 आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायला सांगितलंय. बरोबर. ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 and -7. मग आपण फर्स्ट लाईन काय लिहायची? क्वाड्रॅटिक रूट्स जे असते इक्वेशनचे ते कोणते असतात? अल्फा आणि बीटा. म्हणून इथे लिहूया, लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपलं जे आपल्याला जे शोधायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचे रूट्स जे आहेत ते अल्फा आणि बीटा आहेत असं म्हणून. पण आपल्याला ते तर त्यांनी दिलेले आहे. काय दिले? -3 आणि -7. मग इथे लिहूया, therefore अल्फा इज इक्वल टू -3 and बीटा इज इक्वल टू -7. बरोबर. पण आपण लास्टला इथं इक्वेशन लिहिलेलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला गरजेचा असतो अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. बरोबर ना. मग तो शोधू. therefore अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 प्लस -7. किती झाले हे? -10. कारण दोघांचं साइन सेम आहे. अँड अल्फा बीटा इज इक्वल टू -3 इंटू -7. 7 त्रिक किती? 21. मायनस इंटू मायनस काय झालं? प्लस झालं. बरोबर. बट आपल्याला माहिती आहे काय? रिक्वायर्ड इक्वेशन इज कसा असतो? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर हे इक्वेशन काय येईल आपलं? x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -10 इंटू x प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू 21 इक्वल टू 0. सॉल्व करायचं पुढे फक्त x² मायनस मायनस प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0. हे झालं आपलं याचं सोल्युशन्स. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही याचे प्रॉब्लेम्स सोडवू शकता. आता अजून एक प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला. आपल्याला प्रॉब्लेम असा दिलेला आहे, पाहून घ्या सगळा. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला दिलेला आहे द डिफरन्स बिटवीन, मी इथे लिहितो प्रॉब्लेम. The difference between the roots of the equation x² minus 13x plus k equal to 0 is 7. फाइंड k. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? k ची व्हॅल्यू शोधायची आणि याचे रूट्स जे आहेत त्या रूट्स मधला डिफरन्स जो आहे तो दिलाय आपल्याला 7. डिफरन्स म्हणजे काय? वजाबाकी. मग अल्फा आणि बीटा हे जर त्याचे रूट्स असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन हे किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. बरोबर. आपण काय करूया त्याला सोडवताना आधी इक्वेशन लिहूया. x² minus 13x plus k equal to 0. याला कंपेयर करूया. कंपेअरिंग विथ कोणासोबत? ax² plus bx plus c equal to 0 सोबत. याच्यामध्ये मला abc च्या व्हॅल्यू मिळाल्या. a ची व्हॅल्यू 1 मिळाली, b ची व्हॅल्यू -13 आणि c ची व्हॅल्यू k मिळाली. बरोबर. मग मला हे माहिती आहे फॉर्म्युले काय? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. हे किती येणार आहे? -13 अपॉन 1 म्हणजे किती? 13. अँड अल्फा बीटा काय असणार आहे? c अपॉन a म्हणजे काय? k अपॉन 1 इज इक्वल टू k असणार आहे.
बरोबर. आता मला अजून एक कंडिशन दिलेली आहे. काय? दोघांमधला डिफरन्स वी हॅव गिवन दॅट. काय? डिफरन्स बिटवीन अल्फा अँड बीटा इज इक्वल टू काय? 7. बरोबर. आता बघा, तुम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि अल्फा मायनस बीटाची पण दिलेली आहे. मग आपल्याला के ची व्हॅल्यू शोधायची. तर ही के ची व्हॅल्यू आपण कशी शोधू शकतो? काय करावं लागेल आपल्याला? जर के ची व्हॅल्यू शोधायची असेल तर बघा, मला इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 13 मिळाली, हे माझं इक्वेशन 1 असेल, आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7 मिळाली, हे इक्वेशन 2 असेल. तर हे दोन्ही सॉल्व्ह केले मी, तर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू मला डायरेक्टली मिळणार आहे. कशी? पहा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ह्या दोघांची एडिशन केली. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13, अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. काय मिळालं? 13 अधिक 7 हे झाले 20. हे झालं प्लस बीटा मायनस बीटा 0 आणि हे झाले ट्वाइस अल्फा. म्हणजे याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू मिळाली 2, इकडे जाऊन डिवाइड झाला, 20/2 इज 10. अँड हा अल्फा कुठल्याही एकामध्ये टाकला, इक्वेशन 1 मध्ये टाकला, फ्रॉम 1 काय? 10 प्लस बीटा इज इक्वल टू 13. तर बीटाची व्हॅल्यू मिळाली मला 3. बरोबर. मग अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू मिळाली, तर माहिती मला काय? अल्फा बीटा इज इक्वल टू के. देयरफॉर 10 into 3 is equal to k. म्हणजेच काय? k is equal to 13. अशा पद्धतीने मला या k चं व्हॅल्यू जी आहे ती मिळाली आणि माझं सोल्युशन संपलं. अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम सगळे सोडवू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स आले तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, किंवा आपल्या क्लासच्या तीनही ब्रांचेस, भाग्यविधाता क्लासेस, अल्फाटा, साई संस्कार क्लासेस बेल्ले आणि गुरुकुल क्लासेस निमगाव सावा, याच्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा. थँक्यू.